जय मित्रांनो, आपलं जे आजचं जे लेक्चर आहे ते एम ए फर्स्ट इयर सेम 2 आणि जो सब्जेक्ट आहे प्रशासकीय विचारवंत म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर आणि थॉट्स हा आपला पेपर आहे। आणि आजचा जो याच्या अगोदर जे आपण लेक्चर घेतलं होतं या अगोदर आपण वुड्रो विल्सन जे प्रशासकीय विचारवंत होते यांच्या संदर्भात आपण बोललो होतो। आज जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे विचारवंत आहे त्यांचं नाव आहे फेडरिक टेलर। त्यांचं नाव आहे फेडरिक टेलर। यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। पाहता यांच्या संदर्भात माहिती फेडरिक टेलर हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे। आता शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक व प्रशासकीय विचारांच्या इतिहासातील महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून फेडरिक टेलर यांना ओळखले जाते। शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक आणि प्रशासकीय विचारवंत इतिहासातील महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून हे फेडरिक टेलर ओळखले जाते। शास्त्रीय व्यवस्थापन आंदोलनाला द्वितीय औद्योगिक क्रांतीच्या रूपात ओळखले जाते। टेलर हा त्याच्या कार्यामुळेच नव्हे तर त्याच्या सृजनशील व्यक्तित्वामुळे विशेष महत्त्वपूर्ण ठरतो। टेलरने अध्ययनपूर्ण व दूरदृष्टी ठेवून आपले विचार मांडले आहे। क्लाउडियस जॉर्जच्या मते वास्तविकता ही विचारधारा आपल्या वेळेच्या 20 ते 30 वर्ष पुढे होती आणि टेलर यांच्या स्वतंत्र अध्ययन व विचारशैलीमुळे एक नवा अध्ययन पद्धतीचा जन्म झाला, ती म्हणजे टेलरवाद अथवा टेलर तत्वज्ञान होय। टेलरचे तत्वज्ञान हे व्यवहारवादी होते। त्यांचे सिद्धांत ही केवळ पुस्तकांची शोभाच नव्हती तर ते प्रत्यक्ष कार्यकृतीचे उत्कृष्ट नमुने होते। म्हणूनच 1918ला रशियात लेनिनने शासनाचे मुखपत्र प्रावतात असे लिहिले होते की आपणास टेलरच्या नवीन पद्धतीचे अध्ययन व अध्यापन केले पाहिजे आणि तिला हे लागू केले पाहिजे। आता हे झालं आपण ती थोडी प्रस्तावना टेलरच्या संदर्भात। आता पुढे पहा यांचा जीवन परिचय पहा। फेडरिक विन्सलो टेलर हे यांचं संपूर्ण नाव। यांचा जो जन्म आहे 20 मार्च 1856ला अमेरिकेतील पेन्सिल्वानिया राज्यातील फिलाडेल्फिया शहरात झाला आहे। हे शहर जर्मनीतून अमेरिकेत विस्थापित झालेल्या लोकांमुळे जर्मन टाउन म्हणून सुद्धा ओळखले जाते। कोणतं? फिलाडेल्फिया आहे। टेलरचे कुटुंब गरीब पण सुसंस्कृत होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण जर्मन टाउन अकॅडमीत झाले। दिव्यात केलेल्या अखंड अभ्यासाने त्यांची दृष्टी अधू झाली आणि त्यामुळेच वकील होण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली। 1874 साली वयाच्या 18व्या वर्षी टेलरने महाविद्यालय शिक्षण सोडून शिकाऊ कामगार म्हणून हायड्रोलिक वर्क एंटरप्राइजेसमध्ये आपल्या कार्याची सुरुवात केली आणि येथे या ठिकाणी त्यांनी 3 वर्षे काम केले। तसंच ते 1901ला कंपनीच्या सेवेतून ते मुक्त झाल्यावर अनेक प्रयोगात्मच्या माध्यमातून त्यांनी काम पाहिलेले आहे। आता पहिला आहे टेलरचा प्रयोग। सायमन रोलिंग मशीन कंपनीतील हा त्यांचा पहिला प्रयोग पहा। कुठली आहे? सायमन रोलिंग मशीन कंपनीतील प्रयोग। सायमन रोलिंग मशीन कंपनीतील प्रयोग 1873चा। 1873च्या आसपास सायमन रोलिंग मशीन या सायकल उत्पादन कंपनीत टेलरने 120 स्त्री कामगारांबरोबर काही प्रयोग केले। सर्वप्रथम त्यांनी कार्य व कार्यपद्धतीचे निरीक्षण करून अकार्यक्षम महिलांना दूर केले। उर्वरित कामगारांपैकी काही स्त्रियांना प्रशिक्षण देऊन त्यांची निवड केली। प्रशिक्षित महिला कामगारांच्या कामाचा वेळ 2 तासांनी कमी केला व विश्रांतीसाठी निश्चित वेळ राखून ठेवला। या प्रयोगावरून त्यांचे अशा लक्षात आले की महिला कामगारांची क्षमता 66% व वेतन 20% वाढले। पूर्वी 120 स्त्रियांचे कार्य आता केवळ 35 स्त्रिया करतात। त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला व एकंदरीत उत्पन्न व कामगारांच्या वेतनात वाढ झाली।
यामध्ये निवड, प्रशिक्षण पद्धती व विश्रांती यावर कामगारांची कार्यक्षमता अवलंबून असते असे टेलरच्या लक्षात आले. आता टेलरने सगळ्यात पहिले आता जी सायमन रोलिंग मशीन कंपनी ही सायकल बनवण्याची कंपनी आहे आणि याला सुरुवातीलाच बघितलं आपण की टेलर हे व्यवस्थापनाचे जनक या संदर्भात महत्त्वाचे आहे. आणि जी रोलिंग कंपनी आहे सायमन रोलिंग कंपनी, यामध्ये त्यांनी सुरुवातीला 120 स्त्री कामगारावर प्रयोग करून बघितले आणि 120 स्त्रियांच्या कामगिरीवर प्रयोग करून त्यांच्या असं लक्षात आलं की महिलांची कामगाराची क्षमता ही 66% वाढली आणि वेतन हे 20% वाढलं. म्हणजे काम करण्याची क्षमता ही 66% वाढली, तर जे इन्कम आहे ते 20% वाढलं. म्हणजे काम करण्याची क्षमता आपल्याला इथं जास्त वाढलेली दिसते. म्हणूनच यांना व्यवस्थापनवादाचा जनक म्हणून संबोधले जाते. दुसरा प्रयोग पहा, मिडवेल स्टील कंपनी. हा जो सायमन रोलिंग मशीन कंपनीतील प्रयोग होता तो 1873चा प्रयोग होता. यानंतर मिडवेल स्टील कंपनीचा जो प्रयोग आहे हा 1978चा आहे. पहा इथे पहा त्यांनी काय केलं आहे, इसवी सन 1878 साली लोह उत्पादनाचे कार्य करणाऱ्या मिडवेल स्टील कंपनीत कार्य सुरू केल्यानंतर टेलरच्या या कंपनीतील प्रयोगाला सुरुवात झाली. कामगार काम करताना वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करीत, त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो, नियंत्रण ठेवता येत नाही असे टेलरच्या निदर्शनास आले. त्यामुळे या प्रयोगात त्याने वेळेचा वापर जास्तीचा भर दिला. त्यांच्या मते निश्चित पद्धती व निश्चित काळ ठरवून दिल्यास कार्यक्षमतेत वाढ होते व कार्याची निश्चित जाण असल्यास कार्य करणे सोपे होते. आता मिडवेल स्टील कंपनी आहे ही लोह पोलादाची कंपनी आहे. 1878चा हा प्रयोग आहे. इथे काय केलं आहे त्यांनी, म्हणजे मिडवेल स्टीलमध्ये त्यांनी कामगाराची निश्चित वेळ आणि निश्चित ठराविक वेळापत्रक जर कामगारांना लावून दिलं तर नक्कीच कार्यक्षमतेमध्ये वाढ घडून येते, असा हा मिडवेल स्टील कंपनीतील प्रयोगावरून त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे कामाचे तास जर निश्चित असेल, सुरुवातीला जेव्हा औद्योगिक क्रांती सुरू झाली, औद्योगिक क्रांतीच्या वेळेस कुठलेही कामाचे नियम नव्हते, कायदे नव्हते, काही नव्हते. म्हणजे केव्हाही किती घंटे काम चालू असायचं, पण जेव्हा त्याला निश्चितता आली, कामगारांचे तास ठरू लागले आणि त्यानुसार काम करण्याची क्षमता निर्माण झाली आणि उत्पादनसुद्धा वाढ होत गेली. आता बेथेल हेम इथला प्रयोग पहा 1899चा. उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने 1899 साली बेथलेहेम स्टील कंपनी टेलरने 3 महत्त्वपूर्ण प्रयोग केले. बेथलेहेम येथे 3 प्रयोग केले त्यांनी. पहिला आहे नंबरचा आहे कच्चे लोह हाताळणी प्रयोग. कारखान्यातील लोह हाताळताना अत्यंत अकार्यक्षम पद्धतीचे कार्य त्याला आढळले. 75 गट लोह हाताळणीचे काम करत टेलरने यातील अकार्यक्षम व्यक्तींना दूर केले. त्यामुळे कामगारांची क्षमता 12.5 टनापासून 47.5 टनापर्यंत वाढली व वेतनही $1.5 वरून 1.85% वाढलं. कच्चे लोह, आता इथं काय केलं आहे, म्हणजे बेथलेहेम प्रयोगामधला जो पहिला आहे कच्चे लोह हाताळणी प्रयोगामध्ये इथं वेगवेगळे 75 गट त्याने तयार केले आणि वेगवेगळ्या गट माध्यमातून कार्याची क्षमता त्यांनी टेस्ट केली एक प्रकारे. नंतर आहे फावड्याचा प्रयोग. बेथलेहेम कंपनी टेलरचा हा दुसरा प्रयोग. कच्चा माल स्थलांतरित करण्यासाठी कामगारांकडून विविध फावड्यांचा वापर केला जात असे. शास्त्रीय दृष्ट्या त्या फावड्यांची रचना अयोग्य होती, त्यांचा कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असे. टेलरने शास्त्रीय पद्धतीने नवीन प्रकारचे फावडे तयार केले.
तसेच हलक्या पदार्थासाठी, लांब व जड पदार्थासाठी हलके फावडे व तत्वाचा वापर त्याने सुरू केला. फावड्यांच्या वापरासाठी निश्चित पद्धतीचा वापर केला. या प्रयोगाअंती टेलरच्या असे लक्षात आले, उत्पादन 16 टनावरून 59 टन इतके वाढले. तसेच कामगारांच्या मिळकतीत प्रतिदिन $1.55 पासून $1.88 इतकी वाढ झाली. कार्य करण्यासाठी केवळ 1 कामगारांची आवश्यकता राहिली. म्हणजे इथं हा जो आहे फावड्याचा प्रयोग, इथं त्यांनी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कामगारांची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयोग केला आणि आकडे सुद्धा 16% जे उत्पादन होतं 59 टनपर्यंत वाढलं आणि प्रतिदिन जी कार्य करण्याची क्षमता होती आणि मिळकतीचं जे प्रमाण होतं 1.55 पासून ते 1.88% वाढलं. नंतरचा आहे धातू कापण्याचा प्रयोग. धातू कापण्याच्या प्रयोगाची सुरुवात टेलरने मिडवेल स्टील कंपनी पासूनच सुरू केली होती. धातू कापण्याच्या निश्चित पद्धतीवर निष्कर्ष काढण्यासाठी टेलरला जवळपास 26 वर्षे लागली. धातू कापण्याची प्रक्रिया ही यंत्र, गती, नियोजन, पृष्ठभाग या घटकावर अवलंबून असल्याने टेलरच्या लक्षात आले. यासाठी धातू कापण्याच्या निश्चित पद्धतीचा विकास टेलरने केला. अशा पद्धतीचा वापर करण्यासाठी कौशल्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला. या नवीन पद्धतीच्या अवलंबनानंतर धातू कापण्याचा व अचूकता यात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. म्हणजे धातू कापण्याच्या प्रयोगावरून यावरून सुद्धा कामगारांची कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमता, कारखान्याची उत्पादन क्षमता आणि कामगारांची कार्यक्षमता यामध्ये सुद्धा वेगवेगळे म्हणजे एक प्रकारचा पॉझिटिव्ह मेसेज त्यांना दिसून आला आपल्या कार्यक्षमतेवरून. आता हे झाले टेलरचे महत्त्वाचे प्रयोग. एवढे सगळे टेलरचे महत्त्वाचे प्रयोग. पहिला होता सायमन रोलिंग मशीन कंपनीचे प्रयोग 1873चा. नंतर दुसरा होता मिडवेल स्टील कंपनीचा प्रयोग 1878चा. नंतर बेथलेहेम प्रयोग इथं 1899चे. इथं 3 प्रयोग त्यांनी केले. कच्चे लोह हाताळणी प्रयोग, दुसरा फावड्याचा प्रयोग आणि तिसरा धातू कापण्याचा प्रयोग. आता व्यवस्थापनाची संकल्पना आणि टेलरवाद हा एक महत्त्वाचा आहे. पाहता टेलरची व्यवस्थापनाची संकल्पना आणि टेलरवाद पहा काय सांगते आपल्याला. व्यवस्थापनाची संकल्पना आणि टेलरवाद. व्यवस्थापनाची संकल्पना, व्यवस्थापनाची संकल्पना व्यवस्थापनाची म्हणजे मॅनेजमेंटची संकल्पना काय आहे, कारण मॅनेजमेंटचा जनक आपण टेलरला म्हणतो. आणि टेलरवाद पहा काय सांगते आपल्याला. व्यवस्थापनाची संकल्पना टेलरने काही शोध निबंधातून म्हणजे व्यवस्थापन म्हणजे काय या संदर्भात त्यांनी आपले भाष्य केले आहे. व्यवस्थापन म्हणजे काय या संदर्भातला हे आपण बघत आहे. आता व्यवस्थापनाची संकल्पना टेलरने काही शोध निबंधातून तसेच शॉप मॅनेजमेंट व द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या ग्रंथातून विस्ताराने त्यांनी सांगितलेले आहे. व्यवस्थापनाची संकल्पना कोणत्या ग्रंथ? शॉप मॅनेजमेंट आणि द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या ग्रंथातून टेलरने व्यवस्थापनाची संकल्पना स्पष्ट केली आहे. कामगाराकडून कोणते कार्य करून घ्यावे आणि नंतर ते कार्य उत्कृष्टपणे व कमीत कमी खर्चात कसे करावे हे जाणून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन म्हणजे काय? टेलरच्या मते व्यवस्थापन म्हणजे काय त्यांची ही व्याख्या आहे. कामगाराकडून कोणते कार्य करून घ्यावे, कामगारांकडून कोणते कार्य करून घ्यावे आणि नंतर ते कार्य उत्कृष्टपणे व कमीत कमी खर्चात कसे करावे, उत्कृष्ट वेळेत आणि कमीत कमी खर्चात कसे करावे हे जाणून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय असे टेलर यांचे म्हणणे आहे.
पुढे टेलर म्हणतात, व्यवस्थापन म्हणजे ज्यात कर्मचारी त्याचे उत्कृष्ट कार्य देतात आणि त्या व्यवस्थापनाची उत्कृष्ट व्याख्या करता येईल. साधारणतः टेलरने व्यवस्थापन संकल्पनेचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. आपल्या व्यवस्थापन संकल्पनेत एका निश्चित पद्धतीसह चिकित्सात्मक संशोधन मार्गही त्याने खुला ठेवला आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन हे जरी त्याच्या व्यवस्थापन संकल्पनेचा पाया असला तरीही त्याने प्रेरणा, कामगार कल्याण, सामाजिक हित आणि मालक वर्गाचा फायदा या बाबीकडेही लक्ष दिल्याचे आढळते. म्हणजे फक्त व्यवस्थापनच हे महत्त्वाचं नव्हतं, तर कामगार कल्याण, सामाजिक म्हणजे कामगार कल्याण, कामगारांचं सामाजिक हित कशामध्ये, मालक वर्गाचा फायदा, अशा बाबीकडे सुद्धा टेलरने आपल्या शोध निबंधामध्ये किंवा मॅनेजमेंट या संकल्पनेमध्ये स्पष्ट करून सांगितलेले आहे. आता नंतरचा मुद्दा आहे व्यवस्थापनाचे तत्वज्ञान. या संदर्भात टेलर काय म्हणतो, व्यवस्थापनाचे तत्वज्ञान. टेलरच्या मते कामगार, व्यवस्थापक, मालक यांचे महत्तम कल्याण हे व्यवस्थापनाचे मूलभूत तत्वज्ञान आहे. काही विचारवंत तर यापुढेही जाऊन म्हणतात की टेलरने व्यवस्थापन हे संपूर्ण समाजाच्या कल्याणाचा गाभा आहे. उत्पादन क्षमता ही श्रेष्ठ संस्कृतीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. उत्पादन क्षमता म्हणजे संपन्नता जी कामगार, व्यवस्थापक, ग्राहक, ठेवीदार व समाज यांच्या हिताशी निगडीत असते असे टेलर म्हणतो. आणि कोणत्याही उद्योगाची अकार्यक्षमता समाजाचे अहित करत असेल तर समाज त्यास दीर्घकाळ सहन करत नाही. म्हणून औद्योगिक कार्यक्षमता टिकवून ठेवणे हे टेलरच्या व्यवस्थापन तत्वज्ञानाच्या साहाय्याने सहज शक्य होऊ शकते. टेलरच्या व्यवस्थापनाचे तत्वज्ञान नैसर्गिक टेलरच्या व्यवस्थापनाचे तत्वज्ञान नैसर्गिक संसाधनाचा योग्य उपयोग करण्यास शिकविते. नैसर्गिक संसाधनाचा महत्तम उपयोग मानवी प्रयत्नातून शक्य होतो. यावर टेलरचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या सिद्धांतावर टेलरचा नितांत विश्वास सुद्धा आहे. तथापि अधिकतम प्रयत्नातून अल्पावधीत पण शाश्वतपणे महत्तम उत्पन्न मिळविले जाऊ शकते हेही टेलर वादातून स्पष्ट होते. औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन वृद्धी करण्यासाठी व्यवस्थापन तत्वज्ञानाची सुरुवात उत्कृष्ट धोरण ठरविण्यापासून ते कामगारांची निवड, कार्य विभाजन, उपयुक्त वातावरण निर्मिती हे शास्त्रीय पद्धतीच्या अवलंबापर्यंत असते. व्यवस्थापनाच्या तत्वज्ञानात टेलर विभिन्नकृत दराचे समर्थन करतो. त्यांच्या मते पदनिहाय वेतन नसून व्यक्तिनिहाय वेतन असावे. म्हणजे व्यवस्थापनाच्या तत्वज्ञानाबद्दल टेलरच्या मते टेलरनं यामध्ये कामगार, व्यवस्थापक, मालक आता टेलरनं आपल्या व्यवस्थापनाच्या तत्वज्ञानामध्ये महत्त्वाचा भर कामगार, व्यवस्थापक, मालक यांचे महत्तम कल्याण हे व्यवस्थापनाचे मूलभूत तत्वज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे कामगार, व्यवस्थापक आणि मालक यांच्यामध्ये आंतरसंबंध असतो असे ते म्हणतात. त्याचबरोबर टेलरनं हेही पुढे सांगितलं आहे हे 3 घटक आहे, पण या 3 घटकांनी समाजाच्या दृष्टिकोनातून जर कार्य केलं म्हणजे समाज हिताच्या म्हणजे समाज हित किंवा समाज कल्याण याच्या दृष्टीने जर या 3 वर्गांनी जर काम केलं तर समाज हित यामधून साध्य केल्या जाते. पण यामधूनच जर समाज कल्याणाला जर कुठं दुजोरा मिळत असत म्हणजे समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांचे कार्य होत नसत तर ते समाज फार काळपर्यंत त्यांचे जे धोरण असत कंपनीचे किंवा कारखान्याचे ते समाज सहन करू शकणार नाही आणि त्यामधून एक प्रकारची औद्योगिक क्रांती घडून येईल असे टेलरनं हे आपलं मत स्पष्ट केलेलं आहे. आता टेलरच्या व्यवस्थापनाचे तत्वज्ञानामधील काही तत्व पहा कोणते आहेत. पहिलं तत्व सांगते कोणताही उत्कृष्ट व्यवस्थापनाचे उद्दिष्ट उच्च वेतन व अल्प उत्पादन खर्च हे असावे. पहिलं तत्व असं सांगते
कोणत्याही उत्कृष्ट व्यवस्थापनाचे उद्दिष्ट हे उच्च वेतन व अल्प उत्पादन खर्च. म्हणजे व्यवस्थापनामध्ये काय काय असलं पाहिजे, व्यवस्थापकाचं उद्दिष्ट उच्च असलं पाहिजे, पण उत्पादन कसं असलं पाहिजे, उत्पादन खर्च कसा असला पाहिजे तर अल्प असला पाहिजे. म्हणजे व्यवस्थापन तर तुम्ही करू नये, कंपनीचं व्यवस्थापन तुम्ही करत आहे, पण उत्पादन खर्च त्याचा कमीत कमी असायला पाहिजे. म्हणजे जेवढा उत्पादन खर्च कमी असेल तेवढं तुम्हाला तुमच्या कंपनीला काय होईल, नफा प्राप्त होईल. दुसरं पहा, व्यवस्थापनासमोरील कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी संशोधनाच्या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला जावा. म्हणजे व्यवस्थापनाचं कोणतीही समस्या जर सोडवायची असेल तर संशोधनाच्या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला गेला पाहिजे असं ते म्हणतात. आता हे जे तत्वे आहे याचं मी जेवढं काही आज आपण बोललेलो आहे, आपण हे टेलर वाद संदर्भात जेवढं काही आपलं आज लेक्चर होतं या संदर्भात मी सगळं संपूर्ण PDF आपल्या ग्रुपवर शेअर करतो. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचे विचारवंत आहे, प्रशासकीय विचारवंत, आणि यावर बरेच वेळा प्रश्न विचारलेले आहे. धन्यवाद.